माहितीसाठी सांगतो की तालुका क्रीडा समितीचा अध्यक्ष हा या तालुक्याचा आमदार असतो. म्हणून क्रीडा अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर आल्यानंतर कार्यक्रम उद्घाटन सोहळा आयोजित केल्यानंतर तो आमदाराला पाचारण करणं हे क्रमपात्र होतं. म्हणून हा कार्यक्रम क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये आमदार साहेब आले, माड्याच्या नगराध्यक्ष आल्या, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो आणि त्याचं तिथं उद्घाटन झालं. आणि मग माढा शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला एक मुद्दा त्या ठिकाणी आला की क्रीडा संकुलाला आणखीन निधी आणून हे क्रीडा संकुल अद्ययावत करायचं आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था माढा शहरातल्या तमाम नागरिकांच्यासाठी करायची. कारण माढा शहराच्या आजूबाजूचे सगळे रस्ते हे धोकादायक झाले. सकाळी 6 वाजल्यापासून लोक फिरायला जातात, व्यायामाला जातात, परंतु वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी कुठंतरी एक क्रीडा संकुल असावं, मैदान असावं, वयस्करांना त्याची सोय व्हावी, तरुणांना तिथं व्यायाम करायची संधी मिळावी, महिलांना मिळावी, याच्यासाठी त्या क्रीडा संकुलाचा उपयोग पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून ते क्रीडा संकुल होणं फार गरजेचं होतं. एवढाच एक उद्देश उराशी बाळगून आमदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. आणि ते प्रोटोकॉलप्रमाणे आहे. तालुक्याचे आमदार कोण असतील त्या काळात, आता निधी त्यांच्या काळात तारखेवर जर बघितलं टेक्निकली तर बरोबर आहे, परंतु त्यांना कुणीच अडवलं नव्हतं ना. 2023 पासून जो कालखंड आहे कालपर्यंतचा, त्याच्यामध्ये त्यांना कुणी अडवलं का तुम्ही हे का केलं नाही? मग आपण गहाळ बसायचं, आपण पैसे आणले म्हणून फक्त सांगायचं आणि खर्च घालायचं नाही, कामच करायचं नाही. आणि दुसऱ्याने कोणी डाळ पडला की त्याच्यावर पुन्हा आदळापट करायची, त्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन वेगळं बोलायचं. आणि मग वाईट वाटलं मनाला एक माडेकर म्हणून की माझं माढा शहर विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असताना असा खोडा घालण्याचं पाप जी कोणी मंडळी करत आहे त्याचा मी या पत्रकार परिषदेवरतीनं निषेध करतो. कारण माझ्या माढा शहरामध्ये इरिगेशनची मोठी सोय नाही, इंडस्ट्री नाही. काही तरुणी पोरं व्यायाम करून त्याच्या जीवावर 4 पैसे मिळवतात, नोकरी करतात आणि त्याच्यातही खोडा घातला तर माढा शहर हे बकाल होईल. आज अवस्था तशी आहे. आणि म्हणून एक नागरिक म्हणून मला त्याचं फार वाईट वाटलं, मी त्याचा निषेध करतो. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी आवर्जून उल्लेख करतो की ती पत्रकार परिषद रणजित सिंह शिंदेंच्या गटाच्या वतीनं आयोजित केली होती आणि माननीय संजीवनीताई भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ती झालेली परिषद होती, पत्रकार परिषद होती. आणि त्यांनी पहिल्याच प्रास्ताविकामध्ये तो मुद्दा मान्य केला. मी त्यांना या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो की ताई, निधी कुणीही आणू द्या, गावाचा विकास झाला पाहिजे. तुमच्या आमदारांच्या काळात निधी आला हे आम्हालासुद्धा मान्य आहे, परंतु तो का रखडला, तुम्ही ते काम का करून घेतलं नाही, हाही प्रश्न मोठा आहे. परंतु आपलं काय ठरलं आहे माड्याच्या राजकारणामध्ये, विरोधक जरी आम्ही 4-5 गट असतील पण माड्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे एकमेकाला मदत करतो. हा एक अलिखित नियम आहे माढा शहराच्या दृष्टीनं.